अयोध्येतील राम जन्मभूमी बाबरी मशीद जमीन हक्काच्या वादासंबंधी सुप्रीम कोर्टात आता 29 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे। आज सुप्रीम कोर्टात 5 सदस्यीय बेंचवर सुनावणी झाली। सकाळी 10:30 वाजता सुनावणीला सुरुवात झाली आहे। कामकाज सुरू होताच मुस्लिम पक्षकारांचे वकील नजीब वक्त यांनी वाद प्रतिवादाला सुरुवात करूया असं सांगितलं। सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितलं की आपण सुनावणीच्या पुढच्या तारखांवर आणि कालसमस्यांवर चर्चा करणार आहोत। यानंतर राजीव बबन यांनी न्यायमूर्ती लळित यांच्या समावेशावर हरकत नोंदवली। अयोध्या प्रश्नी नेमलेल्या घटनापीठापासून न्यायमूर्ती यू लळित यांनी माघार घेतली। लळित यांच्या समावेशावरून वकील संजीव रावत यांनी हरकत घेतल्यानंतर त्यांनी माघार घेतली। दरम्यान ललित यांच्या निवडीबाबत आक्षेप घेताना नाही तर निदर्शनास आणलं असं राजीव धवन यांनी स्पष्टीकरण दिले। ललित यांच्याबद्दल सरन्यायाधीश गोगोईंनीच निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी मुंबईतल्या मराठा टक्का कमी करण्याचा डाव असल्याचं कुटुंबियांनी म्हटलं। घर सोडण्याच्या नोटिसीवर आमच्या सह्या तातडीनं घेण्यात आल्या असून आम्हाला न्याय द्या आणि अशा अपेक्षा आता तुमच्याकडून असल्याचंही कुटुंबियांनी राज ठाकरे यांना सांगितलं। बेस्ट वाहतूक सेवेपाठोपाठ बेस्टची वीजही लवकरच होणार आहे। बेस्टच्या संपावर तोडगा न निघाल्यास वीज पुरवठा विभागाकडून संपाचा इशारा देण्यात आला आहे। बेस्टच्या संपाचा आज 3रा दिवस असून आता मुंबईकर या संपाला कंटाळले। रिक्षा टॅक्सीनं रोज जाणं येणं आम्हाला परवडत नाही, त्यामुळे बस लवकरात लवकर सुरू करावी अशी विनंती मुंबईकर करतात। बेस्टच्या संपामुळे सकाळपासून रिक्षा आणि टॅक्सीला रांगा लागल्याचं चित्र आहे। एसटी महामंडळात काही बस सोडल्यानं मात्र तरीही एसटीची संख्या अजूनही मुंबईकरांना अपुरी पडते। बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण या मुद्द्यावर बेस्ट कामगार संघटनांच्या कृती समितीनं सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारलाय। या संपाला दिलेला नैतिक पाठिंबा शिवसेनेनं मंगळवारी काढून घेतला। बेस्टच्या संपामुळे प्रवाशांना खासगी बसशिवाय पर्यायच राहिला नाही, त्यामुळे खासगी बसला गर्दी दिसून येते। राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। रायगडला राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळाला आणि गडावर छत्रपती शिवरायांना अभिवादन करून या यात्रेला सुरुवात झाली। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता पूर्वीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। पुढील 1 महिन्यापर्यंत पाणी कपात केली जाणार नाही असा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला। मात्र नागरिकांनी भविष्याचा विचार करता पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलंय। केसरीवाडा येथे रात्री पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली। नागपूरमध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा त्याच्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं खून केला, तसंच पतीने हाताची नस कापल्याचा बनावही महिलेनं केला होता। या प्रकरणी आरोपी रश्मी गुणीकर आणि तिचा प्रियकर प्रज्वल भैसार यांना अटक करण्यात आली। कराड तालुक्यातील खासरकवळी येथे पट्टी नावाच्या शिवारात एका बिबट्याचा बछडा विहिरीमध्ये पडला। पाण्याच्या शोधात आल्यानं हा बछडा विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। नागरिकांना तातडीने वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वनाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याची बाहेर काढण्याचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। गेल्या 2 ते 3 वर्षात मानखुर्द सुधारगृहातील कर्मचाऱ्यांचं वेतन न दिल्यानं उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांचे कान टोचले। चिल्ड्रन इन सोसायटीचे अध्यक्ष खुद्द मुख्यमंत्री असूनही वर्षानुवर्ष कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत आहे, त्यासाठी कोणतीही ठोस पावलं का उचलली जात नाही असा थेट प्रश्न उच्च न्यायालयानं मुख्यमंत्र्यांना केला। उद्धव ठाकरेंनी बीडच्या सभेत ज्या शेतकऱ्याला उभं केलं होतं त्याच्या कर्जमाफीचे पैसे नोव्हेंबर 2018 मध्येच स्टेट बँकेला शासनातर्फे देण्यात आल्याचा दावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला। रायगडमधील राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्याला आलेल्या छगन भुजबळांचं पेण येथे जंगी स्वागत करण्यात आलं। भुजबळ जेलवारीनंतर पहिल्यांदाच रायगडमध्ये आल्यानं त्यांचं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं। पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी अशी मागणी मराठा सकल समाजाने केली, अन्यथा त्यांना कोल्हापुरात येऊ देणार नाही असा इशाराही समितीने दिला। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणांमधील पाणी साठा लक्षात घेता पूर्वीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, त्यामुळे पुढील 1 महिन्यापर्यंत पाणी कपात केली जाणार नाही असा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला। मात्र नागरिकांनी भविष्याचा विचार करता पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलं। केसरीवाडा येथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली।
रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण रिकामे करण्याचे आदेश दिलेत. प्रकल्पाच्या आपत्कालीन सेवा दुरुस्तीसाठी हे धरण रिकामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 4 दिवसात हे धरण रिकामे केले जाणार असून धरणाच्या दरवाजांच्या कामाला 8 दिवसात सुरुवात होणार आहे. धरण रिकामे करायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे धरणालगतच्या गावांसह आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावं असं आवाहन उपविभागीय अभियंत्यांनी केलं. मुंबईकरांसाठी विरंगुळ्याचं ठिकाण आणि 83 वर्ष जुनं असलेल्या वरळी सीफेसवर हातोडा पडणार आहे. शिवसेनेच्या महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामासाठी लवकरच मुंबई महापालिका वरळी सीफेसचा पट्टा ताब्यात घेणार आहे. सध्या 2 किलोमीटर लांबीचा असलेला सीफेस नव्या स्वरूपात 4 किलोमीटरचा होणार आहे. विशेष म्हणजे कोस्टल रोड आणि वरळी सीफेसला जोडणारा रस्ता हा हरित पट्टा असेल. सध्याचा मरीन ड्राईव्ह समुद्री पदपथ हा 3.5 किलोमीटर लांबीचा आहे. या समुद्री पदपथाच्या दुप्पटच म्हणजे जवळजवळ 6.4 किलोमीटर लांबीचा पदपथ या आकारात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानं झालेल्या वादानंतर मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मी माझी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला, मात्र ज्यांची चूक आहे ते मान्य करायला तयार नाहीत. शिवाय माझ्यावरच सगळ्यांच्या आरोपांचं खापर फोडलं जात आहे असंही श्रीपाद जोशी यांनी म्हटलं. डॉक्टर श्रीपाद जोशी यांनीच निमंत्रण रद्द करण्याची सूचना केली असा खुलासा संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलते यांनी केला. तसंच जोशींनी अनेकांची दिशाभूल केल्याचा आरोपही कोलते यांनी केला. यवतमाळ येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनापूर्वी निर्माण झालेल्या वादामुळे संमेलनात कुठलीही बाधा येऊ नये याकरता यवतमाळकरांच्या वतीनं निमंत्रित तमाम साहित्यिकांना साहित्य संमेलनात उपस्थित राहण्याची विनंती केली. बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणाचा नव्यानं आढावा घेण्यात यावा या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजानंही आता त्यात सहभागी याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय किसान सभेनं कामगारांचा देशव्यापी संपाला पालघर जिल्ह्यातील अनेक संघटनांनी पाठिंबा देत अर्धा तास रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील नरवड येथील दी हिंद एज्युकेशन सोसायटी मिरज या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मराठी माध्यमिक शाळेतील शिपायानं विद्यार्थ्यांना पगार देऊन वर्ग झाडण्याचं काम घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय. विद्यार्थी वर्ग झाडत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे. गावात पुढारी असणारा शाळेतील शिपाई भरत कुलनेनं गेल्या अनेक महिन्यांपासून मासिक 1500 रुपये मिनिटावर या मुलांना आणि त्याच्या पालकांना झाडू मारण्याच्या कामास ठेवलंय. मात्र हा शिपाई या बदल्यात शाळेकडून मासिक 26,600 रुपये इतका पगार घेतो. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट सारख्या उच्चभ्रू भागात असलेल्या एजंट जॅक्सवरच्या महाग सिक्युरिटी बाउन्सर्सनं तरुणांना भर रस्त्यात पळून पळून चोप दिल्याचा व्हिडिओ समोर आलाय. ही घटना रविवारी 6 तारखेला घडली. ऑनलाईन जेवण डिलिव्हर करणाऱ्या स्विगीच्या तरुणाला बारच्या बाउन्सर सोबत क्षुल्लक वाद झाला. त्यानंतर बारच्या बाउन्सर्सनी या तरुणांना चांगलाच चोप दिला. यावेळी येथे उपस्थितांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. तसंच हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्हीतही कैद झाला. मात्र या प्रकरणाची कोणतीही तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात अजून दाखल झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. नागपूरच्या मोहननगर परिसरात किंग्स वे हॉस्पिटलच्या निर्माणाधीन इमारतीला भीषण आग लागली होती. या ठिकाणी काम करणारे 7 मजूर अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र त्यातील एक गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मुंबईतील चेंबूरच्या टिळकनगर इथल्या इमारत क्रमांक 50च्या 3ऱ्या मजल्यावर फ्रीजचा स्फोट झाल्यानं आग लागली होती. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेवर ही आग विझवल्यानं या ठिकाणी मोठी जीवितहानी टळली. अश्विनी मिंद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपी महेश फळणीकर अलिबाग कोर्टाच्या आवारात मैत्रिणीसोबत जेवणावर ताव मारत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमुळे बिंद्रे हत्याकांडातील आरोपीला पोलीस मदतच करत असल्याचं दिसतंय. इंदिरानगर येथील सुपर ग्राहक बाजार या मॉलच्या व्यापाऱ्यांसाठी 2 ते 3 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घराजवळच हत्या केल्याची, घरून 6 लाखांची रक्कम हिसकावून घेतल्याची घटना लागली. बापू एल्डा परिसरात ही घटना घडली. या घटनेत व्यापाऱ्याचा लहान मुलगा बचावला असून पोलिसांनी हल्लेखोर लुटारूंचा शोध सुरू केला. पनवेलमध्ये काळुंद्रे गावात ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरलेल्या 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. ड्रेनेजमध्ये उतरलेले 2 कामगार लवकर वर न आल्यानं 3रा कामगार त्यांना पाहण्यासाठी गेला असता त्याचाही गुदमरून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी 3घांचेही मृतदेह बाहेर काढले. नाशिकमध्ये चेतन पगार या 10 वर्षाच्या विद्यार्थ्यानं राहत्या घरात आत्महत्या केल्यानं खळबळ माजली आहे.
शाळेतून अचानक घरी आलं आणि गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केली। दरम्यान चेतनच्या आत्महत्येचं गूढ कायम असून पोलीस अधिक तपास करतात। चंद्रपूर येथील दुर्गापूर परिसरातील जंगलात 35 वर्षीय राजू मुजलवार वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। राजू आपला चारा आणण्यासाठी सकाळी जंगलात गेला होता। संध्याकाळी त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा झाली। साताऱ्यातील संचित हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दीपाली शिंदे आणि त्यांच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कामाठीपुरातील नागरिकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं। या प्रकरणी नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोट येथील उड्डाणपुलावर एका कारच्या भीषण अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत। मुंबईहून गुजरातकडे जाणारी भरधाव कार डिवायडरला आदळून हा अपघात झाला। जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबई बंगळूर महामार्गावरील कात्रज जवळ गोटर हायस्कूलची स्कूल बस पलटी होऊन अंदाजे 20 ते 25 विद्यार्थी जखमी झालेत। बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे। भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अपघातानंतर विद्यार्थ्यांना लगेच जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। उपचारानंतर विद्यार्थ्यांना लगेच घरी पाठवण्यात आलं। बसची वेळेवर सर्व्हिसिंग केली नसल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप पालकांनी केला। चोपडा बस आगारातील एक एसटी चालकानं न तपासताच प्रवाशांना घेऊन निघाली। खेडी या गावाजवळ पोहोचल्यानंतर बसच्या एका टायरचे काही नट नसल्याचं निदर्शनास आलं। ही बाब चालकांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यानं ही बस पुन्हा दुरुस्त करून चोपडा आगारात आणून सोडली। यामध्ये बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते। यामुळे सुदैवानं मोठा अनर्थ टळला। बदलापूर डम्पिंग ग्राउंडवर जाणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या स्थानिक गावकऱ्यांनी अडवल्या। डम्पिंग ग्राउंडवर सातत्यानं लागणाऱ्या आगीमुळे आणि कचऱ्यामुळे निघणाऱ्या दुर्गंधीमुळे गावकऱ्यांना त्रास होतोय। याचाच विरोध करण्यासाठी स्थानिकांनी कचऱ्याच्या गाड्या अडवल्या। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीला मोठा झटका बसलाय। दाऊदचा भाऊ नूराचा मुलगा सोहेल कासकरचा जवळचा साथीदार तस्कर माफिया दानिश अलीचा ताबा मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने घेतला असून लवकरच सोहेलचंही प्रत्यर्पण अपेक्षित असल्याचं म्हटलं जातं। मुंबई बडोदा जेएनपीटी बंदराला जोडणारा प्रस्तावित महामार्ग अंबरनाथ तालुक्यातून जाते। मात्र हा महामार्ग बदलापूर जवळील वामटोली गावाच्या हद्दीत बनवण्याचा घाट काही बांधकाम व्यावसायिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून घातल्याचा आरोप स्थानिकांनी केला। प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांची कोळा संघटना अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांनी खासदारांच्या शिष्टमंडळासमवेत भेट घेऊन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या नियमावलीबाबत समस्त हिंदुस्थानच्या केबल चालकांच्या वतीनं निवेदन दिलं। सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळ परिसरात गारठा वाढल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। तापमानाचा पारा 3 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्यानं या परिसरात आलेल्या पर्यटकांना वेगळाच अनुभव मिळतोय। संध्याकाळपासून तोरणमाळ परिसरात शुकशुकाट असतो। स्थानिकांना चिकोट्यांचा आधार घ्यावा लागतोय। तर अक्कलकुवा तालुक्यातील दव परिसरात दवबिंदू पडतायत। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे लासलगावचा पाराही 5 अंशापर्यंत घसरला। याचा मोठा फटका द्राक्ष बागांना बसला असून द्राक्ष बागांचे 2000 कोटींचं नुकसान झाण्याची शक्यता आहे। गेल्या 3 दिवसांपासून लासलगावमध्ये थंडीत वाढ झाली असून द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत। दरम्यान 120 दिवसांनी होणारी द्राक्षांची काढणी आता 130 ते 145 दिवस लांबणीवर पडली आहे। औरंगाबादमधील प्रझोन मॉलमध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे। सिने दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी गिरीश कासारवले यांनी यंदाचा पद्मपाणी पुरस्कार देऊन गौरवण्यात आला। आपला आवडता अभिनेता भेटला नाही म्हणून जाळून घेतलेल्या चाहत्यांच्या बंगळुरूत उपचारादरम्यान मृत्यू झाला। अभिनेता वंशला शुभेच्छा देण्यासाठी 26 वर्षाचा रवी त्याच्या घरी गेला होता। तो न भेटल्यानं रवीनं जाळून घेत आत्महत्या केली। समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या 10% आरक्षणाचं विधेयक राज्यसभेत बहुमतानं मंजूर झालं। आता यावर राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब होण्याची औपचारिकता बाकी आहे। खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10% आरक्षण केंद्र आणि राज्य सरकार नोकऱ्यात लागू असेल। तसंच आर्थिक निकषात बदल करण्याची मुभा राज्यांना असेल असं कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं। संसदेच्या दोन्ही सभागृहात 124व्या घटना दुरुस्तीद्वारे मांडण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठीच्या आरक्षणाचा मंजुरी मिळाली। त्यामुळे आता देशातील युवा शक्तीला देशाच्या विकासात आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। संरक्षण मंत्रालयाशी संबंधित मुद्द्यावर संरक्षण मंत्री सीतारामन यांनी सडेतोड उत्तरं दिली, पण त्यावर राहुल गांधी यांनी केलेली टिप्पणी ही भारतीय राजकारणाच्या इतिहासातील अतिशय खालच्या पातळीची होती अशी टीका सुषमा स्वराज यांनी केली।
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. 56 इंचांची छाती असणारे पंतप्रधान लोकसभेत 1 मिनिटही वेळ येऊ शकले नाही अशी टीका राहुल गांधी यांनी राजस्थानमधील जयपूर येथे एका सभेदरम्यान राफेलवरून मोदींवर केली. मोदी सरकार आपल्या हंगामी अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करणाऱ्या संसदेचं हे अधिवेशन 31 जानेवारीपासून 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. केंद्र सरकारच्या धोरणांचा निर्देश करून भारतीय स्पर्धामधला 2010 मधला टॉपर आणि IAS अधिकारी शाह फैजलनं सरकारी नोकरीचा राजीनामा दिलाय. त्याने राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून नॅशनल कॉन्फरन्समध्ये प्रवेश करण्याची शक्यता आता वर्तवली जाते. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड संदर्भात प्राप्तिकर विभागानं राहुल आणि सोनिया गांधींना नोटीस पाठवली. 100 कोटींचा कर बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आता सरकारी अधिकारी पेट्रोल डिझेलच्या गाड्यांमधून फिरताना दिसणार नाही, त्याच्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटलींच्या हस्ते ई कारचं लॉन्च करण्यात आलं. सरकारनं 15 इलेक्ट्रिक कार खरेदी केल्या असून त्या 5 वर्षांच्या भाडे तत्वावर घेण्यात आल्या. रेमंड समूहातील वडील आणि मुलाचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. वडील विजयवंत सिंघानिया यांना ऑटोबायोग्राफी लिहायची आहे, पण ऑटोबायोग्राफी रोखावी यासाठी त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांनी याचिका दाखल केली होती. न्यायालयानं ही याचिका फेटाळली आहे. आधार योजनेचे प्रणेते नंदन विलेकणी यांच्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एका उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. डिजिटल पेमेंट सदृश जाणून घेण्यासाठी माहिती पद्धतीचा प्रोत्साहन देण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर ही समिती अहवाल देणार आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय राज्यमार्गावर झालेल्या अपघातानंतर महिलेला वाचवण्यासाठी शीख युवकाने आपल्या पगडीची पट्टी करून माणुसकीचं दर्शन घडवलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला वाचवण्यासाठी मनजीत सिंगनं कशाचाही विचार न करता आपली पगडी सोडली आणि त्याची पट्टी करून बांधली. बिहारमध्ये नवी दिल्ली भागलपूर एक्सप्रेसमध्ये मोठा दरोडा पडल्याचं वृत्त आहे. दरोडेखोरांनी बंदूक आणि धारधार शस्त्रांच्या सहाय्यानं प्रवाशांना मारहाण करीत मोठी लूट केली. सुमारे 25 लाख रुपये दागिने आणि मोबाईल फोन्स असा मुद्देमाल त्यांनी लांबवल्याचं माध्यमातील वृत्तांकडून कळतंय. त्याचसह जिल्ह्यातील घनोरी काजरा भागात ही घटना घडली. केरळमधील प्रसिद्ध आणि दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शिखर अगस्त्यकुडम ट्रेकिंग करणाऱ्या महिलांसाठी खुलं करण्यात आलंय. शबरीमाला पाठोपाठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत महिलांनी आनंद व्यक्त केला.